ही गोष्ट गावांना मी विचार केला, गावामध्ये युवकाची संख्या भरपूर आहे. मग ह्यांच्यासाठी काय करता येईल, ह्यांच्यासाठी मी एक ओपन जिम मंजूर केली आहे. आता हे मोकळ्या जागेत तुम्हाला दिसेल, त्याचं पण उद्घाटन आहे. ओपन जिम म्हणजे जवळपास 20 लाख रुपयाची जिम आहे ती. मुलांना छोट्यापासून मोठ्या वयोगटापर्यंत सगळ्यांना जिमचा फायदा घेता येईल. म्हणजे तालुक्यातली पहिलीच जिम असणार आहे ही, एवढी मोठी जिम आहे. जिमला पूर्ण कंपाऊंड, खाली पेवर ब्लॉक, त्यानंतर स्ट्रीट लाईट्स, सगळं का त्याच्या मूलभूत काम आहे. 1 वर्षात कामच राहणार नाही गावात बघायला, हे तुम्हाला शब्द देतो. माझे 100 विकास कामाचं टार्गेट आहे, 58 विकास कामं झालेत आणि 27 सामाजिक उपक्रम झालेत माझे. तर आता राहिलेले 1 वर्षात कामच राहणार नाही, तुम्हाला बघायला भेटतील. पण तसं प्रत्येक कामचं तुम्ही कव्हरेज करणार असेल. नमस्कार, कवरेज.comच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील रुई या गावामध्ये आहे. हे गाव जर बघायला गेलं तर एक आदर्श गाव आहे आणि डिजिटल गाव आहे. आताच या ठिकाणी सरपंच जे आहेत त्यांनी कॅमेऱ्यांचं जे उद्घाटन आहे ते देखील केलेलं आहे. आणि विशेषतः म्हणजे हे गाव पुनर्वसन झालेलं आहे. या गावाचं ज्या ठिकाणी अगोदर गाव होतं त्या ठिकाणी मोठा तलाव झालेला आहे आणि जवळजवळ 9 वर्ष झालेले ते गाव पुनर्वसन होऊन. परंतु बघायला गेलं तर गाव 9 वर्ष झालं असलं तरी देखील गावाचा जो विकास आहे तो पाहण्यासारखा आहे. मी याच बाबतीत सरपंच मयूर आंधळे यांच्यासोबत बातचीत करून तुम्हाला सांगणार आहे. नक्कीच मयूर शेठ, बघायला गेलं तर गावाचं पुनर्वसन झालेलं आहे. पुनर्वसन होण्याचा काळ, त्याचबरोबर नेमकं याच ठिकाणी गाव वसवण्यात यावं असा निर्णय कसा घेण्यात आला? आमच्या इथे अप्पर कुंडलिका मध्यम प्रकल्प झाला 2017मध्ये. नामदार ताईसाहेबांच्या म्हणजे माध्यमातूनच आम्हाला गावांना जागा भेटली, म्हणजे पूर्णवसन कुठं होण्यासाठी. तर 9 वर्ष झालं आमच्या गाव पूर्णवसन होऊन. आमचे मोठे बंधू भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संजयजी आंधळे यांच्या माध्यमातून गावाची विकासाची काम सुरुवात झाली. 3 वर्षापूर्वी मी कामाला म्हणजे कळस रचण्याचा प्रयत्न केला. तो आणखी विकास म्हणजे काम आम्ही करतो आहेत, म्हणजे करणार आहेत, आणखी दृष्टीने काम करतो आहेत. आज नामदार पंकजदाई मुंडे यांचा वाढदिवस आहे. तर त्या दृष्टीने काय करावं हे मागच्या महिन्याभरापासून प्रयत्न चालू होता की काय विशेष असं करता येईल. तर गावामध्ये माझं एक रूपरेषा ठरली होती की इन्फ्रास्ट्रक्चर, मूलभूत सुविधाचे कामं जवळपास 90% कामं झालेली आहेत. तर मग काय करावं. तर मी 3 गोष्टीचा प्रयत्न केला. 3 गोष्टी म्हणजे डोक्यामध्ये आल्या माझ्या की 3 गोष्टीची गावाला आता सक्त गरज आहे. तर पहिलं गोष्ट केली की मी गावासाठी जे चौक आहे आमचं येणारा नवीन गावामध्ये, तिथं स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब प्रवेशद्वार हे मागच्या 2 महिन्यामध्ये मंत्रालयात जाऊन मंजूर करून आणलं. 15 ऑगस्टला त्याचं हे उद्घाटन करणार आहे. गावाला एक मोठं प्रवेशद्वार राहणार आहे. दुसरी गोष्ट, गावांना मी विचार केला, गावामध्ये युवकाची संख्या भरपूर आहे. मग ह्यांच्यासाठी काय करता येईल, ह्यांच्यासाठी मी एक ओपन जिम मंजूर केली आहे. आता हे मोकळ्या जागेत तुम्हाला दिसेल, त्याचं पण उद्घाटन आहे. ओपन जिम म्हणजे जवळपास 20 लाख रुपयाची जिम आहे ती. मुलांना छोट्यापासून मोठ्या वयोगटापर्यंत सगळ्यांना जिमचा फायदा घेता येईल. म्हणजे तालुक्यातली पहिलीच जिम असणार आहे ही, एवढी मोठी जिम आहे. जिमला पूर्ण कंपाऊंड, खाली पेवर ब्लॉक, त्यानंतर स्ट्रीट लाईट्स, सगळं का त्याच्या मूलभूत सुविधात राहणार आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हटलं की आज ताईंच्या वाढदिवसानिमित्त काय 2 दिवसापूर्वी मी कॅमेऱ्याचं पूर्ण इस्टिमेट बनवलं. 3 लाख रुपयाचे आम्ही कॅमेरे लावतो आहेत, 10 कॅमेरे लावतो आहेत. एक कॅमेरा जवळपास 500 फूट रेंज म्हणजे कंप्लीट करतो आहे. एक त्याचे एक अत्याधुनिक जे असे कॅमेरे की वडवणी तालुक्यात फर्स्ट टाईम लागत आहेत, जे की शहरामध्ये असतात असे कॅमेरे लावण्याचा प्रयत्न करतो आहे मी. असे कॅमेरे की 360 डिग्री ते पूर्ण कॅप्चर करतील. आम्हाला त्यातलं एकदम लोकांना एकदम सुरक्षेसाठी, गावासाठी त्याचा फायदा होणार आहे. आणि एकदम लोकांनी सहकार्य केलं म्हणजे एकदम, तर त्याचा खूप चांगला फायदा होईल. आणखी त्याच्या व्यवस्थित लोकांनी निगा राखली, व्यवस्थित ग्रामपंचायत टॅक्स वगैरे पेड केला, तर आम्हाला भरपूर दूर ते साकार करण्यासाठी प्रयत्न राहते ते. बरं, गावचे जे रस्ते आहेत, रस्ते किती फुटांचे आहेत? त्याचबरोबर गावामध्ये जवळजवळ किती लोकसंख्या आहे आपल्या? आज तशी 2027 जनगणना आणखी झालेली नाही आहे, पण आमच्या ग्रामपंचायतचा सर्वे आणि आशाताईनुसार 1158 लोकसंख्या आहे आमची. 2011ची लोकसंख्या आहे तर 615 आहे. आता 2027 आहे, तर ऑफिशियली आकडा आलेला नाही आहे, पण ग्रामपंचायतच्या सर्वेनुसार 1158 लोकसंख्या आहे. आणि रस्त्या जर काढलं तर हे गाव पूर्ण वसित आहे. तर हे सगळं नगररचनाकार DP प्लॅननुसार झालेलं आहे. तर आज असे आहेत गावामध्ये 6 मुख्य रस्ते आहेत, त्यातले 4 रस्ते हे 45 फुटाचे आहेत आणि 2 रस्ते 40 फुटाचे आहेत. अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ते हा 33 फुटाचा आहे. बरं, बघायला गेलं तर एक तरुण सरपंच आहात. तरुण सरपंच मंगेश साबळे असतील, तुम्ही देखील असताना एक तरुण सरपंच म्हणून जे दुसऱ्या गावातील सरपंच आहात, त्यांना काय सांगाल? हे तुमचं डिजिटल गाव तुम्ही या वर्षामध्ये केलं. आता तसं ते म्हटलं, माझ्या मोठ्या बंधूंनी सुरुवात केली, तसे ते आमच्या मोठ्या काकांनी माझ्या आमदार साहेबांपासून कामाची सुरुवात झालेली आहे. पण नवीन गाव भेटलं आम्हाला विकास करण्यासाठी, जिद्द आहे. आणि सगळ्यात मेन काय असतं, मी हमेशा बोलतो की इच्छाशक्ती, आवड आणि मेहनत असेल तर काहीच अशक्य नाही. मी सदैव हेच गोष्टी बोलतो. आवड आहे काहीतरी करण्याची, धावपळ करण्याची, जिद्द आहे. आणि गावकरी सगळ्यांचं सहकार्य आहे मला, ज्येष्ठ मंडळी असो, तरुण मित्रमंडळ असो, पिढी असो. आणि कुठलंही काम हे टीमवर्कनी होतं. माझं त्या वर्षावर 5 वर्षात तुम्ही रुई गावाला कसं पाहताय? ते पुढचे 5 महिन्यापेक्षा की राहिलेली जी कामं आहेत, 1 वर्षात कामच राहणार नाही गावात बघायला, हे तुम्हाला शब्द देतो. माझे 100 विकास कामाचं टार्गेट आहे, 58 विकास कामं झालेत आणि 27 सामाजिक उपक्रम झालेत माझे.
तर आता राहिलेले 1 वर्ष बाद कामच राहणार नाही, तुम्हाला बघायला भेटतील. पण तसं प्रत्येक कामचं तुम्ही कव्हरेज करणारच आहेत. हो. धन्यवाद. नक्कीच मंडळी, आपण ज्यांचे संवाद साधला ते या रुई गावचे सरपंच मेहूर आंधळे होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे गावामध्ये युवकांसाठी जिम असेल, त्याचबरोबर या ठिकाणी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत. बघायला गेलं तर वडवणी तालुक्यातील डिजिटल असणारे हे गाव आदर्श 1 नंबरला आहे. त्याचबरोबर बीडमध्ये 3 नंबरचं हे गाव आहे आणि जे ग्रामविकास मंत्री आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी या गावाला एक पुरस्कार देखील मिळणार आहे आदर्श. नक्कीच या गावाची जर प्रगती बघायला गेलं तर आजूबाजूचे जे ग्रामपंचायत कार्यालय आहेत, सरपंच आहेत, त्यांनी देखील नक्कीच मयूर शेठ आंधळे यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. coverage.com मध्ये मी तर थांबतोय. धन्यवाद.